वर्सेस तानाजी 11 डिग्रस. गेम ऑन, पैसा वसूल होने वाला है इस मैच में. मुस्तफा शाह बॉलर है, बॉलर मुस्तफा शाह है क्या? ओके ठीक है. स्ट्राइक पर है अजीत मोहिते और रन स्ट्राइक पर है संदीप बहादुर. है मुस्तफा शाह और अच्छी गेंद एक ड्राइव कर दिया. यहाँ पे गेंद जा रही है लेकिन लॉन्ग ऑफ पे अच्छी फील्डिंग वहां पर. थैंक यू मुमताज भाई, अच्छी फील्डिंग की वहां पे, बखूबी 3 रन बचाए अपने टीम के लिए. स्ट्राइक चेंज होते ही संदीप बहादुर स्ट्राइक पर होंगे. मैं बता दूं पिछली टूर्नामेंट में उन्होंने 105 रन मारे थे इसी ग्राउंड पर. उठा के खेलने का प्रयास है, बहुत ही आसानी से 1 रन चुराया वहां पे. सूझबूझ भरी बल्लेबाजी बल्लेबाजों द्वारा दोनों के बीच में. मॅचला सुरुवात. संकल्प ग्रुप द्वारा आयोजित क्रिकेटचा महासंग्राम आजचा हा शेवटचा मॅच. मोठा फटका खेळून काढलाय तो अजितने. 1 बाउन्स ऑफ 4 रन्स. प्रथम पारितोषिक 1,21,000, द्वितीय पारितोषिक 81,000, तृतीय पारितोषिक 51,000. डॉक्टर रवींद्र वडते सर, कैलाश भैया साहू आणि स्वप्नील भैया जयस्वाल यांच्याकडनं दुसरं पारितोषिक श्री कॉटन इंडस्ट्रीज प्रायव्हेट मार्केट पुसद यांच्यातर्फे व तिसरे बक्षीस 51,000 अभिजित भाऊ पानपट्टे, विशाल भाऊ घाटे आणि ऋषिक भाऊ पंडितकर आणि करण भाऊ टेकळे यांच्यातर्फे. आमचे आश्रयदाते श्री कॉटन मार्केट इंडस्ट्रीज, डेनिम अँड मेन्सवेअर, ज्ञानदीप अकॅडमी ऑफ एक्सलन्स, स्पिम्स आयलँड, बन्सल कोचिंग क्लासेस आणि शर्वरी स्पोर्ट्स. आमचे आधारस्तंभ कन्हैया भैया बजाज, कैलाश भाऊ साहू, कौस्तुभ भाऊ धुमाळे सर, गुड्डू भैया खंडापुरिया. आणि लागणारा पहिला मोठा झटका अजित मोहिते यांच्या रूपात आगोर संघाला लागणारा हा पहिला मोठा झटका. नाव मोठं या ठिकाणी मोठा विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त केले तानाजी संघाने. आता अजितच्या जागेवरती येतोय राकेश प्रभू, डावखुरा फलंदाज आणि गोलंदाज, आक्रमक फलंदाज आणि गोलंदाज. आज त्याचा रौद्र रूप बघायला या मॅच मध्ये मिळतंय का बघूया. हॅलो, लवकर लवकर इकडून चला, इकडून. रमाकांत चिंतावर यांच्याकडून संदीप बहादुरेसाठी बक्षीस आलंय. प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक. गेम ऑन. मी आजही सांगतो, आताही सांगतो, हा सामना रंगतदार अवस्थेत मध्ये आपल्याला भेटणार आहे. चला लवकर लवकर घ्या, 9 वाजेपर्यंत टाइम लिमिट कमी आहे. सुंदरीत आक्रमक फटका येताच क्षणी 1 बाउन्स 4 रन. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 10, गडी मात्र बाद झाले ते 1. लवकर लवकर फिल्डिंग सजवायची आहे. क्षेत्ररक्षण विकेट पडल्याच्या नंतर जवळ बोलू नका, कृपया विनंती आहे, कारण की वेळेचं पाबंदी आमच्या जवळ आलेली आहे.
चला बाजूला यायचं आहे, बाजूरून बाउंड्रीच्या बाहेर बाजूला यायचं नाही तर बाहेरून जायचं आहे. संदीप बहादूर यांचं हे होम ग्राउंड. याच ग्राउंडवर त्यांनी आपल्या क्रिकेटचे अनेक रेकॉर्ड्स इथे केलेले आहेत. फलंदाजीसाठी सज्ज. गोलंदाजाचं नाव रोहित परब. नाशिक मधनं आलेला हा गोलंदाज सामना करायला तो आक्रमक फलंदाज पुसदचा वाघ्या टायगर. आणि गॅप मधून खेळून काढला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण 1000 आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागलं आणि 2 धावा पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दोन्ही क्षेत्ररक्षकाद्वारे. दीपक कालसरे, मॅन फ्रॉम काळी. संदीप बहादूरच्या प्रत्येक षटकारा पाठीमागे व्हाईटचा रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईटचा रिव्ह्यू एकच आहे. प्रत्येक संदीप बहादूरच्या प्रत्येक षटकारासाठी आकाश भारत श्रीरामपूर यांच्याकडनं 200 रुपये प्रत्येक छक्क्यासाठी आणि रमाकांत चिंतावार यांच्याकडनं प्रत्येक छक्क्यासाठी 100 रुपये असे 300 रुपये प्रत्येक छक्क्यासाठी संदीप बहादूरचे मिळालेले आहे. अतिरिक्त रन रिव्ह्यू सक्सेसफुल. संदीप बहादूरचा मोठा फॅन या ठिकाणी मस्के आहे. त्याच्या बॅटिंग शिकवण्यासाठी बॅटिंग पासून फिल्डिंग पर्यंत प्रत्येक कोचिंग केलेली आहे, शिकवलेली आहे. चला पुढचा चेंडू घेऊन येताना गोलंदाज आणि मिसफील्ड आणि क्षेत्ररक्षक पळत आहेत. काहीसा मिस बाईज आणि पुन्हा तोच क्षण. पहिले आप पहिले आप पहिले आप पहिले आप आणि तिसऱ्या धावेसाठी पळाला आहे तो. 3 धावा पूर्ण आणि असे 4 धावा पूर्ण. खूप सुंदर आहे मला वाटते विकेट कीपर. रोशन आहे. सागर भाऊ पंडितकर जाताना हात हलून जायचं आहे. आमच्या इथे बोरवेल मारून मिळेल. संपर्क सागर भाऊ पंडितकर. चला चला लवकर लवकर घ्यायचं आहे. रोहित अतिशय चांगला वाखण, चांगला गोलंदाज आहे. त्याचा सामना करायला चांगला रिव्हर्शिप मारण्याच्या फटक्यामध्ये चुकलाय तो. रोशन राकेश पोलाट नावाने सुप्रसिद्ध आहे तो राकेश. बघूया आता संघासाठी कितपत धावा काढतात ते राकेश. पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकला आणि अतिरिक्त धाव आणि रिव्ह्यू घेतलाय व्हाईटचा. गोलंदाजी कडनं रिव्ह्यू घेतलेला आहे.
काहीसं बॅटवर चेंडू येईपर्यंत अवकाश घ्यायला हवा असं माझे मित्र मला सांगतायत। संदीप बहादुरे अजून एक क्रीजवरती उपस्थित आहे। प्रत्येक षटकारावरती संदीप बहादुरे यांना 300 रुपयाचं पारितोषिक मिळाले रमाकांत चिंतावार आणि आकाश पारद यांच्याकडनं। फेअर बॉल। चला इट्स फेअर बॉल। चांगला गोलंदाजी करतोय तो रोहित परब, मात्र पहिल्याच चेंडूवरती खणखणीत चौकार मारल्याच्या नंतर बॅट काहीशी शांत आहे आणि मोठा फटका लावण्याच्या नादामध्ये चुकलाय आणि मोठा फटका, मोठा झटका लागलाय तो अगोर संघाला राकेश प्रभू यांच्या रूपात। आता मात्र काहीच अडचण निर्माण झाली ती अगोर संघाला। चला बॅट्समन लवकर यायचंय, बॅट्समन लवकर या। आता आलाय तो राज। सकाळपासून दोन सामन्यामध्ये राज काहीसा थंड राहिला होता, स्वतःची बॅट तळपडली नव्हती, मात्र आता त्याला करो किंवा मरोच्या सामन्यामध्ये संघाला दाखवून द्यायचं आहे आणि पुसदच्या प्रेक्षकांना दाखवून द्यायचं आहे की मैं भी किसी से कम नहीं। मला असं वाटतंय की बस पूर्ण 3 सामन्याच्या अगोर संघाच्या 3 सामन्यामध्ये फक्त संदीप बहादुरेचे एकटा असा नडला, विरोधकांना नडला होता। गोलंदाजी असो की फलंदाजी असो, चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करून तो लढला। पुढचा चेंडू घेऊन येताना रोहित सामना करेल तो राज। सौंदर्यता टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षण हजर, 1 धावा पूर्ण, एका धावेनेच संतुष्ट करावे लागेल। मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की हा सामना लवकरात लवकर संपवायचा आहे। 10 वाजताच्या आतमध्ये हा सामना संपवायचा आहे। टाइमलाईन इथनं झालेली आहे। 10च्या नंतर सामना सुरू ठेवू शकत नाही याची दोन्ही कर्णधाराला मी विनंती करतो। ताबडतोब आम्हाला कोऑपरेट करा। सुंदरीता टाकलेला चेंडू आणि पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकला राज आणि तिसरा गडी तंबूत। तिन्ही आयकॉन प्लेयर आता मात्र डगआउट मध्ये। बहादुरे मात्र नॉन स्ट्राईक वरतीच। चला बॅट्समन लवकर यायचा आहे। बॅट्समन अगोर संघाच्या डक मध्ये काहीशी निराशा पसरलेली आहे। चला बॅट्समन लवकर लवकर या। 2.1 ओव्हर नंतर अगोर संघाची धावसंख्या आहे ती 18, 3 विकेटच्या नुकसानवर। सूरज आला आहे बहुतेक, सूरज आहे ना? चला लवकर लवकर घ्या। संदीप बहादुरे लवकर लवकर घ्यायचं आहे। जे लहान लेकर बाउंड्रीच्या बाजूला आहे, बाहेर आहेत, तर त्यांनी आतमध्ये जायचं आहे, बाउंड्रीच्या बाहेर थांबायचं आहे। एक मोठा 3 झटके देऊन तंबूत परतवले आयकॉन खेळाडू। आता मात्र काहीच कठीण परिस्थिती निर्माण झाली अगोर संघाला। आता पुढचा चेंडू घेऊन येताना बॉलर नेम काय? अखिलेश सिंह। सुंदरीता टाकलेला चेंडू, कुठलेही धाव नाही, कुठलेही नुकसान नाही, बॅटला सुद्धा टच नाही। स्वागत केलंय
अरे सरक जाओ चलो लाला ऊपर में आओ लाला. पुढचा चेंडू घेताना अखिलेश सामना करेल तो सूरज. पुन्हा चांगला चेंडू. आता काहीच समजवताना संदीप बहादुरे सूरज याला. सुंदररित्या टोलावलेला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण कुठलाही हजर नाही. वन बाउन्स बाउंड्री वरती जातोय आणि 4 धावा. बऱ्याच वेळानंतर चांगला फटका खेळण्यामध्ये यशस्वी आणि 4 धावेने धावसंख्या पोहोचली ती 22 धावा. खूप वेळेनंतर बाउंड्री बघण्यासाठी मिळालेली आहे. चांगला फटका मारला होता. हुक शॉट म्हणावं लागेल. थर्ड मॅनच्या दिशेने उंचावला होता मात्र 4 धावेने यशस्वी झाले. तर 4 धावा घेण्यासाठी अखिलेशच्या रूपात अखिलेश. पुढचा चेंडू घेऊन येताना वयाने लहान असलेला सूरज चांगली आक्रमक फलंदाजी करतो आणि पुन्हा एक झेल सोडला त्या ठिकाणी. मात्र चांगलं रोहित परब आहे. मात्र एक चांगलं षटक जाताना तानाजी संघाकडनं. अखिलेश मारा करेल तो अखिलेश. सामना करेल तो सूरज. सुंदररित्या पुन्हा त्याच ठिकाणी चांगलं कमबॅक म्हणावं लागेल आणि षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 22 धावेवरती. 7 च्या धावसंख्येने धावसंख्या करतायत काढत आहेत. नॉन स्ट्राईकला 2 षटकापासून संदीप बहादुरे. आता मात्र संदीप बहादुरेला जबाबदारी खांद्यावर घ्यावं लागेल. प्रत्येक संदीप बहादुरेचं खासियत एक आहे की प्रत्येक पीपीएल ला तो चमकतो. आजही तो चांगला पहिल्या सामन्यामध्ये चमकला. मोस्तफा शाह वैयक्तिक गोट्यामधला दुसरा आणि संघाकडनं 4थं षटक घेऊन येत आहे. चांगला कमबॅक बनावं लागेल मुस्तफा शाह याच्याकडून. कुठलंही धाव नाही, कुठलंही नुकसान नाही. धावा मात्र त्याच ठिकाणी. अतिशय जलद गतीने गोलंदाजी करताना मुस्तफा शाह आपला दुसरा ओव्हर घेऊन येत आहेत. पाच चेंडूवर 3 धावा काढून संदीप बहादुरे सध्या फलंदाजी करत आहेत. मोठ्या धावसंख्येची अपेक्षा अघोर संघाला त्यांच्याकडून आहे. आणि उत्तुंग असा हा शॉट संदीप बहादुरे यांच्यातर्फे आणि हा कॅच सुटलेला आहे. अतिशय सुंदर असा शॉट इथे संदीप बहादुरे यांनी मारला होता. या 2 धावसंख्येनंतर अघोर संघ ची धावसंख्या झालेली आहे ती 24 रन 3 विकेटच्या नुकसानवर. लगातार 2 चेंडूवर बाद होता वाचलेले आहेत संदीप बहादुरे. 2 वेळा जीवदान मिळाले आहे त्यांना. या संधीचा नक्कीच ते फायदा घेतील आणि अघोर संघाला एका मोठ्या धावसंख्यापर्यंत नेऊन ठेवतील.
तिसरा झेल मात्र सुटलाय. त्याच एकाच क्षेत्ररक्षकाच्या हातातून 2 झेल सोडलेत. टोटल 3 जीवनदान संदीप बहादुरे यांना. या ग्राउंडवर अजून एक रेकॉर्ड झालेला आहे संदीप बहादुरेच्या नावावर. लगातार 3 वेळा त्यांच्या जीवनदान मिळालेलं आहे. आणि अतिशय सुंदर असा शॉट मारून 4 धावा. चांगला फटका होता सूरज याच्या रूपात. वयाने छोटा आहे आणि हाईटने सुद्धा छोटा आहे, मात्र पारी खेळतोय तो. आक्रमक अशी पारी खेळतोय सूरज. चला लवकर लवकर घ्यायचं आहे. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 31. आता मात्र 2 षटक शिल्लक आणि 2 षटक लवकरात लवकर काढायचे आहेत आपण. सुंदरीचा टाकलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी धावासाठी जातो आणि रनआउट होता होता वाचलाय. या 2 धावेने धावसंख्या पोहोचली ती 33 धावा. अखिलेश सिंह वैयक्तिक कोट्यामधलं दुसरं आणि संघाकडनं 5वं षटक घेऊन येत आहे. संदीप बहादुरे यांनी जर षटकार मारला तर सूरज चव्हाण यांच्यातर्फे त्यांना 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. सूरज चव्हाण उर्फ ठाकूर. 1 धाव मात्र चोरटी काढलेली आहे. फिल्डिंग काही चांगली नाही आहे. एडवोकेट अक्षय आड़े जहाँ कहीं भी हो पेंडाल में पधारिए. डॉक्टर एडवोकेट अक्षय आड़े. आणि फिल्डिंग अतिशय गचाळ फिल्डिंग म्हणावं लागेल त्या ठिकाणी दीपक कालसर यांच्या रूपामध्ये. आज काही दीपकला बॉल काही सोडत नाही आणि बॉलला काही पकडत नाही. दीपक मागच्या 7 चेंडूमध्ये 5 झेल सोडलेले आहेत तानाजी संघाने. सुंदरीचा टाकलेला चेंडू कॅपमध्ये टोन काढा. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि दुसरी धाव सुद्धा सुंदर अशा रन काढलाय. तो चित्त्यासारखा पळाला तो संदीप बहादुरे. बहादूर प्रत्येक चेंडूवरती पॅट वरती करून तो शॉट खेळतो. मात्र एकटा लढतोय तो संदीप बहादुरे. बहादुरासारखा एकटा लढतोय तो संघासाठी. मात्र चांगलं षटक टाकताना दीपक सिंह. सौंदर्यचा टाकलेला चेंडू. कुठलाही नुकसान. धाव नाही. कुठलाही नुकसान नाही. धावा मात्र 37 धावा. आता मात्र आता मात्र 7 चेंडू मध्ये किती धावा काढतात ते अघोर संघाचे खेळाडू. संदीप बहादुरे यांनी सहकार चषकामध्ये सेंचुरी मारलेली आहे, मात्र आज एकही षटकार मात्र लगावता आलं नाही. पुन्हा अतिरिक्त चेंडू. या अतिरिक्त धावेने धावसंख्या पोहोचली ती 38. चांगलं रोखलंय तानाजी संघानं. गचाळ क्षेत्ररक्षण जरी असलं मात्र धावावरती अंकुश मात्र ठेवताना यश आलंय. या 1 धावेनंतर अघोर संघाची
जी धाव संख्या आहे ती 39 रन झालेली आहे 3 विकेटच्या नुकसानवर. आता हा शेवटचा षटक आहे, यामध्ये जास्तीत जास्त रन कसे जोडता येईल याचा प्रयत्न दोन्ही बॅट्समनला करावा लागेल, कारण की 5 ओव्हर नंतर फक्त 39च धावा आतापर्यंत अघोर संघ करू शकलेला आहे. तेरा चेंडूवर 12 धावा काढून नाबाद आहेत संदीप बहादुरे. त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. अघोर शेवटचं संघाला- षटक आहे. आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा काढतात ते संदीप बहादुरे आणि सूरज. अघोर संघाला चांगलं कॉम्पिटेटिव्ह टोटल द्यावं लागेल, त्यावरच या ठिकाणी डिफेंड करता आलं पाहिजे. असली काहीतरी धावसंख्या धावा काढावं लागेल, करावं लागेल. श्रीकांत राऊत आलेले आहेत. डावखुरा गोलंदाज पुन्हा बॅटची कडा घेऊन एक धावा मात्र आता मात्र अडवलाय तो चेंडू क्षेत्ररक्षकांनी. या एका धावेने धावसंख्या पोहोचली ती 40 धावा. श्रीकांत राऊत मागच्या सामन्यामध्ये चमकला होता. 3 चेंडूवरती 3 विकेट, मोठमोठ्याला विकेट काढल्या होत्या त्यांनी आणि संघाला मजबूत स्थितीत नेऊन पोहोचवलं होतं आणि जिंकवलं सुद्धा होतं श्रीकांत राऊत याने. चला लवकर लवकर चला. आता आलाय रिटायर्ड हट म्हणून मोहम्मद ताज. संदीप बहादुरे लवकर लवकर जायचं आहे बाहेर, लवकर जायचं आहे. सूरज सामना करेल तो श्रीकांत राऊत याचा. आखूड टप्प्याचा चेंडू मात्र या ठिकाणी एक धावा चोरून काढण्यामध्ये यश प्राप्त झालं आहे. या एका धाव्याने धावसंख्या झाली होती 41. त्या स्क्रीन जवळ जे दोघ जण जे बसलेले आहेत तो 2 प्रेक्षक त्यांनी बाजूला सरकायचं आहे. स्क्रीन समोर जे बसलेले 2 प्रेक्षक. शेवटचे धन्यवाद. फक्त 4 बॉल शिल्लक आहेत. मोहम्मद ताज आलेला आहे. मात्र कुठली धाव नाही, कुठली नुकसान नाही. चांगला गोलंदाज आहे तो श्रीकांत राऊत. पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या नात्यामध्ये चुकला बॅटचा अंडरगा कडा लागून पॉइंटच्या दिशेने गेले. मात्र 2 धावा चोरून काढल्या. या 2 धावेने धावसंख्या झाली ती 43. सॉरी, आता चेंडू 2 राहिलेले आहेत. अघोर संघाला विनंती आहे की याच्यानंतर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. फुलटॉस चेंडू गॅप मध्ये टोलून काढला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी जातोय आणि दुसरी धाव सुद्धा चोरून घेतली पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या पोहोचली ती 45. आईस बॉलचं कनेक्शन मला वाटते तानाजी संघाच्या हातामध्ये नाही आहे. कुठल्या दूर पर्यंत बॉल हातामध्ये येत नाही. एक्साइटमेंट भरपूर आहे, चांगला खेळ खेळत आहे. मात्र हळूहळूपणे त्यांनी जर चेंडू हाताळला तर त्यांच्या हातामध्ये येऊ शकतो पुढचा चेंडू आणि शेवटचा चेंडू. सुंदरिता टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षण हजर. एक धाव पूर्ण. बघूया, एक धावेसाठी जातोय, दुसऱ्या धावेसाठी निघाला आणि दुसऱ्या धावेसाठी रनआउट झाले तो सूरज. या एका धावेने धावसंख्या पोहोचली ती 46. आता मात्र 47 धावेची आवश्यकता आहे तानाजी संघाला. चला लवकर लवकर यायचं. अघोर संघाने फिल्डिंग साठी लवकर लवकर या, प्लीज कॉपरेट. विशाल भैया घाटे यांना विनंती आहे, बॉल पाठवा लवकर. अघोर संघाने मैदानामध्ये लवकर यायचं आहे. 47 धावा पाहिजेत. शेवटचे 15 मिनिटं शिल्लक आहेत. तर शेवटच्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला मॅच संपवायची आहे या ठिकाणी.
जल्द से जल्द फील्ड सजाए, प्रेक्षक ग्राउंड से बाहर निकले। मनोज भाऊ गवळी यांनी मंचावर यायचं आहे। मनोज भाऊ गवळी, चला लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे अगोर संघाने, कृपया लवकर प्लीज। फक्त 15 मिनिटं शिल्लक आहे, अन्यथा मॅच उद्यावरती नेऊ नका। चला लवकर लवकर घ्या। चला चला लवकर घ्या। किरण गायकवाड चला लवकर लवकर घ्या। संदीप बहादुरे लवकर लवकर घ्या। चला फिल्डिंग सजवायचं आहे। सागर भाऊ नरसिंग लवकर लवकर घ्यायचं आहे। चला लवकर लवकर घ्या। बॅट्समन दोन्ही बॅट्समन आलेत मैदानामध्ये। दीपक कालसरे आणि रोहित परब। पॉवर प्ले एका षटकाचा राहील। चलो गाड़ी निकालो, पानी की पहले जल्दी। लेके जा। सामन्याला सुरुवात आता आलाय तो अजित आणि पहिलाच चेंडू पॅड वरती आदळला। हॅलो धन्यवाद स्वप्नील दादा। खरं तर या दुसऱ्या डावाला होते आहे सुरुवात। नॉकआउटचा सामना आहे, जो संघ जिंकेल तो खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये समोर जाईल। आणि बॉल हवेत। गोर 11 आणि तानाजी 11 संघामध्ये सामना खेळला जातोय। 47 धावेचं लक्ष्य आहे। एका बाजूला रोहित परब, डायनामाइट रोहित, नाशिकचा हा मातब्बर खेळाडू। स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल दीपक कलसरे। नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। अकोटाप्याचा बॉल पुल केलाय, मात्र टायमिंग
आणि रोहित परबच्या बॅट मधून या आजच्या दिवसातल्या पहिल्या 4 धावा पाहायला मिळतील या इनिंग्स मध्ये. काय फटका होता, ऍक्शन रिप्ले बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. बघा राकेश प्रभूचा समोर टाकलेला बॉल, खर तर आखोट टप्प्याचा चेंडू काय पुल केलाय, नजाकत पहा. मात्र मिडल ऑफ द बॅट हा फटका खेळून काढलाय. आणि प्रेक्षक आपण आपल्याकडे कॅमेरा येतो आहे, खर तर आवाज आणि हात दाखवायचा आहे, तुम्हाला मेगा स्क्रीनवरती पाहायला भेटेल. इथे मात्र जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरा धावेचा कॉल होईल. 2 धावा इथे पूर्ण. बघा प्रेक्षक हात दाखवा इकडे, आवाज सुद्धा झाला पाहिजे. खरं तर मेगा स्क्रीनवरती आपल्याला हे चाहते प्रेक्षक, दर्दी प्रेक्षक पाहायला भेटत आहेत. धावसंख्या फलकावरती 8 धावा. सहजतेने खेळलाय फटका, सहजतेने सन्मान दिला गेलाय राकेश प्रभू. तर आपल्याला बॉलिंग साठी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक वेळ इथे थोडासा बॉल जर पाहिला तर डो ठेवला जाईल. इथे समाप्ती होते ओव्हरची. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फलकावरती 8 धावा बिनबाद या रन चेज मध्ये तानाजी 11 संघ पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 8 धावा. चला सामना खेळता ठेवायचा आहे. पुढचे 30 बॉल आणि 39 धावांची गरज. बॉलिंग साठी आपल्याला राज पाहायला मिळतील. खर तर आणखीन एक गुजरात सुरत परिसरातला हा खेळाडू आहे राज. तर हा गुजरातचा खेळाडू आहे. आता बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळतोय राज. आई बॉल इथे मात्र संपर्कात एवढा मात्र झाला नाहीये. ओके, बॉल कुठे कलेक्ट केलाय ते बघायचं आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. इट्स अ नो बॉल. कारण नो बॉल का दिलाय तर विकेट किपरने बॉल यष्ट्यांच्या समोर कलेक्ट केलाय, त्यामुळे इथे तिसऱ्या पंचाने नो बॉल ची घोषणा केली आहे आणि येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. चला सामना खेळता ठेवायचा आहे. चला सामना खेळता ठेवा विनंती आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. सामना वेळेतच आपल्याला संपवायचा आहे.
नो बॉल असणार आहे. येणारा बॉल फ्री हिट आणि स्ट्रायकिंगला फ्री हिट साठी आपल्याला दीपक पाहायला मिळतील. फ्री हिट बॉल, फ्री हिटची संधी. वेगाने टाकला, प्रचंड वेगाने टाकला हा फ्री हिट बॉल होता, परंतु मात्र इथे फ्री हिट वरती मात्र मोठा फटका पाहायला मिळणार नाहीये. परंतु चुकी झाली आहे, चुकी झाली इथे. समोर खेळलाय, टायमिंग करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र कॅच पकडला जाईल. तिथे संदीप बहादुरे होते आणि खरं तर चुकी करणार नाहीये संदीप बहादुरे. गिप्पीचा चांगला झेल. प्रेक्षकांचा आवाजही वाढलाय. शेवटचा सामना आहे आणि दर्दी प्रेक्षक बघा आज गर्दी करून आहेत या मॅच साठी. दोन बॉल. तर समीर धुरानी यांच्याकडून या कॅच साठी संदीप बहादुर यांना 201 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि हे 201 रुपये डिमांड ड्राफ्ट द्वारे असणार आहे. आणि खरं तर सागर पंडितकर काहीतरी बोलत असताना पाहायला मिळत आहेत. हो, इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळेल. काय चेंडू टाकलाय. हो, बॅटची कडा होती. खरं तर असं रिॲक्शन तसं पाहायला मिळते. बॅटची कडा होती नक्कीच या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल, गॅप भेदला जाईल, गॅप भेदला गेलाय आणि रोशन चव्हाणच्या बॅट मधून इथे चौकार पाहायला मिळतोय. या महत्वाच्या 4 धावा येतील शेवटच्या बॉल वरती. खर तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आता 15 धावा. पुढचे 24 बॉल आणि 32 धावांची गरज. सामना मात्र चांगला रंगतोय. चांगली गोलंदाजी करत होता राज, मात्र एक चांगला कव्हर ट्राय आणि 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या पोहोचली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 15 धावा. 1 विकेटच्या नुकसानामध्ये बांधून ठेवलंय, खरोखरच बांधून ठेवलंय अघोर संघाने सुद्धा. लो स्कोर मॅच, लो स्कोर मॅच हा फसलेला असतो. मात्र बघूया येता काळच म्हणजे 4-24 चेंडू मध्ये बघू हा सामना कुणाकडे जाईल. राकेश प्रभू आणखीन एक गुजरात परिसरातला मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग साठी. खरं तर राकेश प्रभू आता विकेट साठी आले स्वप्नील सर. इथून जरूर गरज आहे 24 बॉल 32 ची, परंतु विकेट, इथून विकेट फार महत्वाची असणार आहे मॅच मध्ये. हो, पहिलाच बॉल बुंद्यात टाकलाय आणि ज्या वेळेला बॉल टाकला तिथून धूळ सुद्धा उडाले. किती वेगवान असेल हा बॉल. खरं तर पहिलाच बॉल इथे डॉट बॉलने सुरुवात. 23 बॉल 32 धावांची गरज. 23 बॉल मध्ये करायचे 32 धावा मॅच मध्ये. सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवायचा आहे. पुन्हा एक वेळ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे, फिल्डर बॉलच्या खाली आणि विकेट साठी रागे
राकेश प्रभू आले आणि विकेट आपल्या सोबतीला घेऊन आले. मी अगोदरच बोललो की इथे राकेश प्रभू विकेट साठी आले आणि विकेट सुद्धा आली आहे. काय बात आहे. राकेश प्रभू आणि याच कामासाठी जाणला जातो हा खेळाडू. रोहित परब सारखा बॅटर आज मात्र सस्त्यात बाद होईल आणि मोठा धक्का लागतोय टीम तानाजी 11 संघाला. खर तर नाशिकचा डायनामाइट आज मात्र या मॅचला संपवू शकला नाहीये. खर तर आता मात्र बाद होतील रोहित परब. 22 बॉल आणि 32 धावांची गरज. ऋषभ आल्यात आता आणि पहिलाच बॉल. खूप खालून आहे बॉल. दाद मागितलेली आहे 1 बाउन्स किंवा वाईट साठी. रोशन यांनी नॉन स्ट्राईकला आहे. रोशन नक्कीच 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांचा पाहायला मिळतोय. फुल करण्याचा प्रयत्न इथेही झालाय. थोडेसे लेट झालेत. खरं तर फटका खेळून झाला होता त्यानंतर चेंडू आलाय. आणखीन एक डॉट बॉल. खरं तर प्रेक्षकांचा आवाज वाढतोय स्वप्नील सर. खरं तर प्रत्येक सामना या स्पर्धेतला शेवटच्या क्षणांपर्यंत गेला आणि प्रेक्षकांचं मन मोहून घेणारा झालाय. त्यामुळे याही मॅच मध्ये काय होईल थोडस प्रेडिक्ट करणं अशक्यच आहे. खरोखरच दोन्ही संघ मजबूत आहे. मजबूत परिस्थितीत आहे. बॅटची कडा आहे. फिल्डर आहेत. फ्लॅश स्लिपला रन घेण्याचा प्रयत्न आणि इथे कंप्लीट होईल. एक धाव जोडली गेली आहे. पुढचे 19 बॉल आणि 31 धावांची गरज. मला वाटते 2 जे गोलंदाज आहेत त्याच्यामध्ये थोडं ब्लफ असेल अगोर संघाचे. एक सागर नरसिंग किंवा पंकज भाऊ पातुरकर. इथे जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न. नाही आपण अशा पद्धतीने इम्प्रोमाइजिंग फटका खरं तर राकेश प्रभू यांच्या समोर खेळू शकणार नाही आहात. राकेश प्रभूने या ओव्हर मध्ये मात्र धाव खर्च केली. एक सिंगल आणि विकेट सुद्धा आपल्या नावे केली आहे. मी ओव्हरच्या सुरुवातीलाच बोललो की विकेट साठी राकेश प्रभू आलेत आणि ते काम त्यांनी केलंय या ओव्हर मध्ये. खरं तर आता पुढचे 18 बॉल आणि 31 धावांची गरज. 18 बॉल मध्ये 31 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. 10च्या सरासरीनं हे सामन्यामध्ये येईल. ट्विस्ट येईल. नक्कीच ट्विस्ट येईल. या तीळ मात्र शंका नाही. प्लीज थोडे बाहेर से जाइए. प्रेक्षकांना विनंती आहे बाहेरून जा. हा मॅच अटीतटीचा असेल. जो संघ जिंकेल तो धुरंधर असेल. नक्कीच यात तीळ मात्र शंका नाही. आता आलाय तो राजने याच्या आधीचं षटक खूप चांगलं टाकलं होतं. मात्र आता हा निर्णायक षटक असेल. याच षटकामध्ये या सामन्याचा निकाल लागेल असं तरी मला वाटते. पुन्हा तोच शॉट. पुन्हा तोच रिप्ले म्हणून शॉट खेळतोय. मात्र बॉलचा आणि बॅटचा संपर्क नाही. पुन्हा डॉट. प्रत्येक निर्धाव चेंडूवरती दडपण पडतोय दोन्ही बॅटर्स वरती. आणि खरं तर स्वप्नील सर जर 6 धावाच्या आतमध्ये या ओव्हर मध्ये कमी धावा खर्च केल्या तर नगरसेवक निखिल भाऊ गादेव यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणारे बॉलर साठी. खरं तर आता मात्र 3 निर्धाव चेंडू टाकले गेलेत आणि खरं तर मागच्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 7 मात्र धावा खर्च केल्या होत्या. या अगोदरच्या ओव्हर मध्ये राकेश प्रभूने एक सिंगल धाव खर्च केली आहे. बाउंड्रीच्या बाहेर जायचं आहे. बाउंड्री तिकडचे
प्रेक्षकांचा आवाज वाढलाय, आवाज वाढलाय. खरोखरच ऋषभ एक चांगला फलंदाज आहे, नो डाऊट. मागच्या वर्षी सुद्धा तो खेळला होता, पण या वर्षी कभी कभी आता आला आहे डावखुऱ्या हाताचा एक मातब्बर खेळाडू मुस्तफा शहा, छत्रपती संभाजीनगरचा मातब्बर खेळाडू, ज्याच्या बॅट मध्ये धमक आहे सामन्याला फिरवण्याची. खरं तर तो खेळाडू का या मॅच मध्ये सामना फिरवेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. एक षटकाची वाट बघताहेत तानाजी संघाचे जे खेळाडू. खरं तर आता पुढचे 15 बॉल 31 धावेंची गरज. मुस्तफा शहा स्ट्रायकिंगला. रिव्हर्सिव्हचा फटका सजवण्याचा प्रयत्न, नाही नाही नाही, इथे मात्र आणखी एक डॉट बॉल. खरं तर 4 निर्धाव चेंडू टाकले, 4 बॉल डॉट टाकलेत. खरी मजा जे येत आहे तर विकेट किपर इतका क्लोज विकेट किपिंग करून 6 फुटाचा हा ऋषभ राकेश प्रभू आहे मला वाटते बहुतेक विकेट किपिंग साठी. तर 6 बॉल निर्धाव टाकले, मिडन ओव्हर टाकला तर मसूद भाई यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. इथे मात्र बॉल हवेत, विकेट येऊ शकते, विकेट येईल का? हो 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 हो, विकेट 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 आली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र संदीप बहादुरे बहादुरी खेळ करतो आहे. स्वप्नील सर काय सांगाल या मॅच बद्दल? मी आधीच सांगितलं होतं वेट अँड वॉच करावं लागेल. प्रेम पौळ डाय हॅड फॅन प्रेम पौळ प्रेक्षक जे आहेत उड्या नाचत आहेत. प्रेम पौळ कृपया अति उत्साह दाखवायचं नाही आहे, लवकरात लवकर सुरू करायचं आहे, प्लेअर यायचं आहे. मोठा झटका म्हणावं लागेल अनिकेत, मोठा झटका म्हणावं लागेल. हा नक्कीच नक्कीच या मॅच मध्ये मोठा झटका लागलाय. 300 पार YouTube वॉच पाहायला मिळतात आपल्याला. खरं तर प्रेक्षकांचं प्रेम बघा. 13 बॉल आणि 31 धावेंची गरज आहे. बघा ऍक्शन रिप्ले, संदीप बहादुरे काय कॅच पकडलाय. 5 निर्धाव चेंडू टाकले त्या मॅच मध्ये. खरं तर आता गरज आहे या मॅच मध्ये 13 बॉल 31. विकेट किपर अजित मोहिते. राकेश प्रभूची कमाल म्हणावं लागेल. विकेट किपर आहे, ज्या पद्धतीने त्याने विकेट किपिंग केली आहे, ज्या स्पीडने गोलंदाजी करतोय राज, त्या स्पीडने क्लोजली विकेट किपिंग करणं अवघड आहे. चला चला चला, वेळ वाचवायचा आहे, आपल्याकडे फार कमी वेळ आहे, त्यामुळे सामना लवकर लवकर आपल्याला संपवायचा. 13 बॉल 31 धावेंची गरज. आणखी एक वेळ समोर टाकलेला बॉल, मेडल ओव्हर. हो 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 हो, मेडल ओव्हर टाकली या मॅच मध्ये. नाव आहे राज. खरं तर राजने या मॅच मध्ये सामना फिरवलाय. खरं तर विकेट मेडल ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आणि प्रेक्षक आता क्रेझी झालेत. खरं तर मागच्या 2 ओव्हर मध्ये 12 चेंडूंमध्ये मात्र एकच धाव खर्च केली आहे. प्रेक्षक बाजूला व्हायचं आहे. हीच तर PPLT टेलिंगचा थरार आहे. हाच थरार आपल्याला बघण्यासाठी आम्ही आयोजित केलं होतं. चांगले चांगले खेळाडू आहेत नो डाऊट. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहे. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहे. आता ही मॅच कुणाकडे वळालेलं नाही. मी आत्ताही सांगतो, आता सुद्धा मॅच इकडे तिकडे गेलेला नाही आहे. आता आलाय तो किरण गायकवाड, आयकॉन आणि कॅप्टन किरण गायकवाड. बघूया किरण काय किती धावा रोखू शकतात आणि किती धावा देऊ शकतात. आणि धाकड बल्लेबाज आहे, बॅट्समन आहे तो. 12 बॉल 31 धावेंची गरज. पहिलाच बॉल उडवलाय आणि आता मात्र नाव आहे रोशन चव्हाण आणि बॉल एक टप्पा मैदानाच्या बाहेर चौकार पाहायला मिळेल. खरं तर ज्या ओव्हरची वाट पाहत होते रोशन चव्हाण, ती ओव्हर आता आली आहे का स्वप्नील सर, हे सुद्धा बघण्यासारखं आहे मॅच मध्ये. मी आधीच सांगितलं होतं अजूनही 2 षटक शिल्लक आहे. सामना कुठे जाईल कुठे वळेल याची अजूनही गॅरंटी नाही. मी आत्ताही सांगतो शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती हा सामना जाईल आणि
जोपर्यंत रोशन आहे तोपर्यंत या मॅच मध्ये जिवंत आहे तानाजी संघ. नक्कीच 11 बॉल 27 धावेची गरज आहे. 11 बॉल मध्ये 27 करायचे आहेत आणि पुन्हा एक वेळ बॉलिंग साठी किरण गायकवाड. आणखी एक पुसद परिसरातला हा सितारा गोलंदाजीसाठी तयार. ओहो हो हो, इथे मात्र निर्धाव चेंडू. प्रेक्षकांचा आवाज, तिथे ते प्रेक्षक आहेत. अघोर संघ आपले प्रेक्षक वर घ्यायचे लगेच, बाउंड्री लाईनच्या वर घ्या. विशाल भाऊ आपणास विनंती आहे. ज्या पद्धतीने खेळ आगोर संघ खेळतोय त्या पद्धतीने मानावं लागेल त्यांना आणि तानाजी संघाला सुद्धा. पुन्हा एक वेळ परंतु वाईटचा इशारा, वाईट बॉल. आणि खरं तर इथे रेफरलची मागणी आहे. तिसऱ्या पंचाकडे रेफरल, परंतु स्वप्नील सर आता 400 पार युट्यूब वॉचिंग जाते आहे. बघा काय क्रेझी प्रेक्षक आहे आजच्या दिवसामध्ये. पुसद, दिग्रस, दारवा आणि उमरखेड आणि त्याच्यानंतर हिंगोली मधील कळमनुरी या तालुक्यामधनं सर्व प्रेक्षक आमच्याशी जुळलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेट यांचे सुद्धा फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत. हा सामना नक्कीच बघत असेल. त्याच्यानंतर अजित मोहिते याला बघण्यासाठी याचा सुद्धा फॅन फॉलोअर भरपूर आहे. राकेश प्रभू याचा सुद्धा फॅन फॉलोअर भरपूर आहे. त्याचा सामना बघण्यासाठी सुद्धा कनेक्ट झालेले असतील. नक्कीच या मॅच मध्ये आता बघा शेवटचा काही चेंडू बाकी आहे. खरं तर इथे तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे, डिसिजन पेंडिंग आहे. खरं तर काय होईल या बॉल वरती, वाईड आणि वाईडच असणार आहे. खरं तर आता रेफरल गमावलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने आणि इथे एक्स्ट्रा धाव ही जोडली जाईल. म्हणजेच की बघा पुढचे 10 बॉल आणि 26 धावेची गरज. 10 बॉल 26, दबाव दबाव दबाव. खरं तर दबावच आहे. खरं तर अशा परिस्थितीमध्ये जो खेळाडू शांत डोकं ठेवून खेळ करेल त्याचं नाव घेतलं जाईल या मॅच मध्ये. ओ इथे सुद्धा बॅटच्या खालून निघून गेलाय. तर आता रिव्ह्यू नाही आहे त्यांच्याकडे. ओके आहे का review? आहे फिल्डिंग बॉलिंग करणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमने त्या ठिकाणी रेफरलची मागणी केली आहे. खरोखरच कुर्सी की पेटियां बांध के रखिए, तूफान अभी आने वाला है. फक्त 10 मिनिटांमध्ये या सामन्याचा रिझल्ट लागेल. फक्त 10 मिनिटाच्या सामन्यामध्ये या ठिकाणी दिग्रसवरनं सुद्धा बघण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत. दिग्रसचे लोक सुद्धा इट्स फेअर डिलिव्हरी असणार आहे. म्हणजेच की आता हा डॉट बॉल असणार आहे स्वप्नील सर. पुढचे 9 बॉल आणि 26 धावेची गरज. इथे ओ बॉल फिरलाय परंतु मात्र फिल्डर आहेत तिथे. दुसऱ्या धावेचा कॉल होईल. फेकी चुकीची केली आहे. इथे मात्र बॅकअप वेळेच उपलब्ध झालं आणि 2 धावा जोडल्या जातील या बॉल वरती. सागर नरसिंग पुन्हा प्रकाश होतात. आता जर सागर नरसिंग नसता तर नक्कीच 3 धावा अजून झाल्या असत्या. नक्कीच सागर नरसिंग भिंत बनून मागे उभे राहिलेत. खरं तर आता इथे 8 बॉल आणि 24 धावेची गरज. 8 बॉल मध्ये 24 धावा, एका मोठ्या फटक्याची गरज आहे. प्रेक्षक आवाज झाला पाहिजे मॅच साठी. ओ हो आणखी एक डॉट बॉल. खरं तर प्रत्येक दिवशी अनिकेत, प्रत्येक दिवशी पुसदचा एक नवीन उदयोन्मुख खेळाडू नाव कमवतो. ही या PPL T10 लीगची खासियत आहे. काल परवाच्या दिवशीपर्यंत अनिकेत नागठाणे होता, काल गिरीधर होता, आज स्वतः किरण गायकवाड आहे. 7 बॉल इथे समोर खेळलाय वेगाने आहे. फिल्डर आहेत. चुकी झाली आहे आणि चौकार मैदानाच्या आतमध्ये. इथे क्रिकेट आहे आणि क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये. आणखी एक चौकार. मी आधीच सांगितलं होतं. आणि चुकी कोणाकडून झालेली आहे? संदीप बहादुरे यांच्याकडनं. खरं तर फॅन फॉलोअर्स भरपूर आहे. खरं तर याला म्हणतात प्रेशर. आता शेवटचा षटक कोण घेऊन येतोय बघूया. मला वाटते पंकज भाऊ पातुरकर येतील किंवा सागर नरसिंग येतील. खरं तर आपल्याकडे एकूण 5 मिनिटं शिल्लक आहेत. त्यामुळे वेळ वाचवा आणि लगेच आपण बॉलिंग साठी यायलाच आहे.
चला 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 लवकर आपण लवकर बॉलिंग साठी यायचं आहे. बॉलिंग साठी कोण येईल? आता मात्र प्रेक्षक जागेवरती उभे झाले आहे. प्रेक्षक ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मॅच साठी. मॅच मी एवढं एक सांगतो, पहिला जरी मॅच जो पंकज भाऊ पातुरकर यांच्या विरोधात गेला असेल तर नक्कीच याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो पंकज भाऊ पातुरकर जो पोलीस संघाचा खेळाडू आहे तो हा सामना फिरवू शकतो. मात्र तसेच दोन्ही खेळाडू जे आहेत बॅट्समन तो सुद्धा चांगले खेळतात, खूप चांगले खेळतात. आता ही सामना शेवटचा पर्यंत चेंडू पर्यंत जाईल. चला 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 लवकर. मात्र शंका नाही, सामना खेळता ठेवायचा आहे. सामना खेळता ठेवायचा आहे. आता मात्र तो तिकडे हे प्रेक्षक बघा आपल्याला मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळत आहे. दर्दी प्रेक्षक आहे पुसदचे. आता 6 बॉल आणि 20 धावेची गरज आहे. महाराष्ट्र पोलीस आता पंकज पातुरकर बॉलिंग साठी. अनिकेत पहिल्या मॅच सुद्धा जो शेवटचा षटक होता तो सुद्धा पंकज भाऊ पातुरकरने 20 धावा डिपेंड नव्हता करता आल्या. आता मात्र त्याला 20 धावा डिपेंड करण्याचं लक्ष आहे. नक्कीच 6 बॉल 20 ची गरज आहे. इथे मात्र बॅटची कडा आहे. फिल्डरने चांगली फिल्डिंग केली आहे. कोण आहे तिथे फिल्डिंग साठी? खरं तर बघण्यासारखं आहे. इथे चौकार अडवला स्वप्नील सर. नक्कीच आता हिरो बनण्याचा मौका आहे पंकज पातुरकर यांच्या जवळ. काय सांगतोय राकेश प्रभू, काहीतरी सांगतोय त्याला. सागर नरसिंग वारंवार प्रत्येक चेंडूवर येऊन काहीतरी टिप्स देत आहेत. सागर नरसिंग यांना जोरदार टाळ्या होत्या सागर नरसिंग साठी. क्या बात आहे. खरं तर 8 धावा खर्च केल्या ओव्हर मध्ये तर नगरसेवक निखिल भाऊ यांच्याकडून गोलंदाज पंकज पातुरकर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 5 बॉल आणि करायच्या आधी 19 धावा. निर्णायक बॉल असणाऱ्या मोठ्या फटक्याची नितांत गरज या मॅच मध्ये. हो 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 आणखी एक डॉट बॉल. खरं तर आता सांगता आहेत पंकज पातुरकर की पहिल्या मॅच मध्ये जरी चुकी झाली असली परंतु या मॅच मध्ये माझा टप्पा बघा, बॉलिंग बघा, अप्रतिम मारा मैदानाच्या आतमध्ये होतोय. 4 बॉल 19 धावेची गरज आहे. 2 प्रेक्षकांनी बाजूला थांबायचं आहे. कृपया फक्त 5 मिनिटं थांबा. प्रेक्षकांनो मॅच चालतोय, तुम्ही बाउंड्रीच्या बाहेरून जा. हो हो इथे मात्र बॉल फिल्डर आहे तिथे दुसऱ्या धावेचा कॉल होईल का? ताज पाहायला मिळतील. मात्र एकाच धावेमध्ये आता बघा मागच्या सामन्याचं इक्वेशन 3 बॉल आणि 18 करायचे आहेत. 3 चेंडू मध्ये मागच्या 3 षटकार खेचले होते अमीर राशीद याने पंकज भाऊ पातुरकर यांना. आता हा शेवटचा चेंडू आहे. एका चेंडूचा खेळ आहे, एका चेंडूचा खेळ आहे. याच्यामध्ये हिरो की झिरो बघूया. खरं तर पंकज पातुरकर या गोलंदाजाने आज प्रभावशाली गोलंदाजी केली आहे. हो 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 इथे दबाव दबाव प्रेशर पाहायला मिळते आहे. व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 3 बॉल 17 धावेची गरज आहे. 3 बॉल मध्ये करायच्या 17 धावा. आखोट टप्प्याचा बॉल फुल केलाय. पहिला षटकार आलाय. खरं तर 3 बॉल 17 ची गरज होती आणि आता 2 बॉल 11 धावेची गरज आहे. आणि खरं तर स्वप्नील सर षटकार लगावला श्रीकांत राऊतने. मी आधीच सांगितलं होतं शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना रंगेल. दोन्ही फलंदाज जे आहेत ते खूप चांगले फलंदाजी करतात. त्यांना मात्र प्रेशर आलेला आहे. इट्स कॉल मॅच जर टाय झाला तर उद्याला सुपर ओव्हर मध्ये होईल. उद्याला सुपर मध्ये होईल. सुपर ओव्हर उद्याला खेळवल्या जाईल. सुपर ओव्हर उद्याला खेळवल्या जाईल. दोन बॉल आणि 11 धावेची गरज आहे. निर्णायक बॉल. 2 बॉल 11 ची गरज. प्रेक्षक आवाज कमी झाला, आवाज झाला पाहिजे. 2 बॉल 11 करायचे आहे. 2 बॉल मध्ये 11 धावेची गरज आहे. पुन्हा एक वेळ श्रीकांत राव श्री तयार.
चला 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 लवकर आपल्याला बॉल टाकायचा आहे, वेळ वाचवायचा आहे. 2 बॉल मध्ये 11 धावांची गरज. इक्वेशन बघा, 2 बॉल 11. चला फिल्डिंग चेंजेस करत असताना वेळ वाचवा. इथे 2 बॉल 11 ची गरज. निर्णायक बॉल. हो 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 हो, इथे डॉट बॉल टाकलाय. प्रेक्षक तुम्ही बाहेर जायचंय, प्रेक्षकांनी बाहेर यायचंय. शेवटचा बॉल आणि इथे मात्र असं वाटतंय की अघोर संघ या मॅच मध्ये अगदी विजयाच्या जवळ जवळ उभा आहे. खर तर संकल्प ग्रुपचं कौतुक करावं लागेल. या वर्षाला काय नियोजन केलंय, प्रत्येक सामना प्रेक्षकांची धडधडी वाढवणारा राहिलाय. खर तर मात्र 47 धावा डिफेंड करण्याचा पराक्रम या मॅच मध्ये पहिल्याच वेळेस होईल या मैदानावरती. आणि इथे मात्र वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे. प्रेक्षक आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. आणि हा बॉल जसा संपेल, हा बॉल पडेल, आमचे लाईट्समॅन यांना विनंती आहे लगेच लाईट बंद करायची आहे. 1 बॉल आणि 10 धावांची गरज. शेवटचा बॉल 10 करायचे आहेत. परंतु मात्र सामना